शिर्डी ते मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर स्टील चोरी करून विकणाऱ्या तिघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून सुमारे 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। सागर हनुमंत आहेर वय वर्ष 24, अशोक बळीराम आहेर वय वर्ष 29, दोघेही राहणार आहेर वस्ती भोजडे, विजय संजय मुळेकर राहणार दहेगाव बोलका तालुका कोपरगाव अशा तिघांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे। सदर आरोपींकडून 65,000 रुपयांचं स्टील आणि एक MS04 GR 6850 क्रमांकाची पिकअप महिंद्रा बोलेरो, 4 लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 28/12/2024 रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक 506 व 507 या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती। सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असलेले PSI चौधरी, पोलीस शिपाई रशीद शेख, पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलावून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या। या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच भोजडे शिवारातील 2 आरोपितांनी केल्याची माहिती त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली। त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे 186 लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते। त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल म्हणजे 65,000चा मुद्देमाल, 186 लोखंडी अँगल होते, तसेच 4 लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व, त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या भंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे। यातील तिन्ही आरोपितांचा 3 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती। अधिक तपास करीत आहोत। या गुन्ह्याच्या अधिकचा तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।